प्रत्येकाचे जन्मतारखेनुसारच त्याचे आकाशिक रेकॉर्ड असतात, त्याचे पंचतत्व सप्तचक्र असतात, 108 मर्मबिंदू असतात. प्रत्येक वास्तू ही प्रत्येक माणसाला वेगवेगळे इफेक्ट देऊ शकते जन्मतारखेनुसार. 9 तारखेच्या लोकांना पितृदोषाचा हा जास्त त्रास होऊ शकतो. आता काही लोकांना फॉरेन मध्ये जायचंय किंवा काही लोकांना जागा बदलायची, म्हणजे शेवटी त्यांना बदल हवा आहे. या गोष्टीसाठी त्यांनी एकतर 2 गोष्टी करायला पाहिजे. पितृदोष हळूहळू कमी होऊन त्यांना खूप चांगल्या संधी, प्रगतीच्या संधी या सुरू होतील आणि जेणेकरून त्यांना अचानक धनयोग किंवा धनलाभ पण सुरू होऊ शकतो. तुम्ही बघा, घरामध्ये एकाला बीपीचा त्रास असतो किंवा एखाद्याला डायबिटीस असतो. सगळ्यांना 4 लोकांना डायबिटीस नसतो, मग का नाही आहे? कारण जन्मतारखेनुसार काहीतरी वास्तूमध्ये दोष केलेले आहेत त्यांनी. नॉर्मल लोक जे वास्तुशास्त्र करतात त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने वेगळं? नॉर्मल लोक वास्तुशास्त्र जेव्हा करतात बऱ्याच वेळेस ते चायनीज पद्धती फॉलो करतात, जेणेकरून प्रत्येकाला एकच मेथड लागू होते, पण तसं नाहीये. विनीत सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की तुम्ही नेमकं काय काम करतात. नक्कीच. माझं नाव विनीत काबरा. मी बेसिकली वास्तुशास्त्र या विषयामध्ये काम करतो आणि माझं वास्तुशास्त्र हे आपल्या प्राचीन पद्धती अनुसारच आहे. प्राचीन पद्धती म्हणजे जे बेसिकली एन्शंट वास्तुशास्त्र आहे त्या अनुसारच आहे. याच्यामध्ये मी पंचतत्व आणि सप्तचक्र या अनुसार काम करतो. तसेच आपल्या शरीरामध्ये 108 मर्मबिंदू असतात, त्या अनुसार पण याचं काम होतं. सो तुम्ही येथे बघतच असाल, पंचतत्व म्हणजे 5, सप्तचक्र म्हणजे 7, 108 मर्मबिंदू म्हणजे 108. सो नंबर्स, बेसिकली आकड्यांचा येथे फार मोठा खेळ आहे आणि पायथागोरस म्हणालाच आहे, एव्हरीथिंग इज नंबर्स इन दिस वर्ल्ड. सो आपण नंबर्सद्वारे वास्तुशास्त्र कसं सोप्या पद्धतीने करता येईल त्याद्वारे आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ओके, मग हे नॉर्मल लोक जे वास्तुशास्त्र करतात त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने वेगळं आहे? नॉर्मल लोक वास्तुशास्त्र जेव्हा करतात बऱ्याच वेळेस ते चायनीज पद्धती फॉलो करतात, जेणेकरून प्रत्येकाला एकच मेथड लागू होते, पण तसं नाहीये. आपल्या घरामध्ये राहणाऱ्या 4 व्यक्ती असतील, 5 व्यक्ती असतील, प्रत्येकाची जन्मतारीख वेगळी असते, नंबर्स वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे एक घर एकाला चांगलं आहे तर ते दुसऱ्याला चांगलं असेलच असं नाही, किंवा एक घर एकाला वाईट आहे तर दुसऱ्यालाही वाईट असेल असंही नाही. त्यामुळे नंबर्सचं आपण मेन काम करूया, जेणेकरून प्रत्येकाला त्यांच्या नंबर अनुसार कळेल की त्यांनी कुठे काय ठेवावं, जेणेकरून त्यांची प्रगती सोपी होईल. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कुठल्याही वास्तूमध्ये वास्तू जे जर काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या जन्मतारखेचाही महत्त्वाचा रोल असतो आणि प्रत्येक वास्तू ही प्रत्येक माणसाला वेगवेगळे इफेक्ट देऊ शकते जन्मतारखेनुसार. बरोबर, तुम्ही एकदम बरोबर ओळखलंय. तुम्ही एक मोठा मुद्दाच, क्रक पॉइंटच ओळखलेला आहे की नंबर्स हा एक असा मुद्दा आहे जेणेकरून आपण वास्तू ही उत्तमरित्या फेवरेबल कंडिशन मध्ये आणू शकतो त्या माणसासाठी. ओके, तर आपण काय करूयात की ज्या काही जन्मतारीख असतात लोकांच्या त्या स्टेप बाय स्टेप एक जन्मतारीख घेऊ, मग आणखी डिटेलमध्ये आपल्याला कळेल की तुम्ही बाकीच्यांपेक्षा काय स्पेशालिटी देताय. हो, नक्कीच. सो आता मी जन्मतारीख सांगताना तुम्हाला असं 1 जानेवारी 1980 असं नाही सांगणार आहे. आपण फक्त 1 जन्मतारीख या विषयावरच बोलूया. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 31 पर्यंत ज्यांच्या पण जन्मतारखा असतील त्यांचे ज्या पण शंका असतील त्या क्लिअर होऊन जातील. आपण थोडंसं शॉर्ट मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, कारण कसं आहे की आपण परत काही जन्मतारीख जर घेतल्या तर बाकीच्या लोकांना राग येईल. त्याच्यापेक्षा करूया पण स्टेप बाय स्टेप पटकन करूया. काही मी मुद्दे तुम्हाला सिंपल मुद्दे देईन. काही गोष्टी सोप्या जरी त्यांनी फॉलो केल्या तरी त्यांना ती प्रगती व्हायला मदतच होऊन जाईल. येस, 1 तारीख. सो 1 तारखेच्या लोकांनी पूर्व दिशेला नेहमी लक्ष ठेवायचं. पूर्व दिशेला ते मंदिर ठेवू शकतात किंवा पाण्याची एक घागर, कळशी भरून ठेवू शकतात. जागा नसेल तर एक बादली, छोटी बादली पण चालेल, बादली भरून ठेवू शकतात. पूर्व दिशेला जर त्यांनी या गोष्टी केल्या तर त्यांना प्रगती होण्यासाठी मदत होईल. नेमकं कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना फायदा होईल? पूर्व दिशेला त्यांना हेल्थ या ऍस्पेक्ट मध्ये खूप चांगला फायदा होईल. 1 तारखेच्या लोकांनी हेल्थकडे लक्ष द्यावं, जेणेकरून त्यांना हेल्थ रिलेटेड जे पण प्रॉब्लेम असतील ते दूर व्हायला मदत होते. ओके, त्याच्यानंतर 2 तारीख. 2 तारखेच्या लोकांनी नेहमी वायव्य दिशेला लक्ष द्यावं. वायव्य दिशेला जे पण त्यांचे मेडिकलची औषधं आहेत ते वायव्य दिशेला ठेवू शकतात. झोपण्यासाठी वायव्य दिशा ही त्यांना महत्वाची असू शकते. जिथे त्यांनी गोल्डन कलर किंवा व्हाईट कलर हा भिंतींना द्यावा, त्यांना नक्कीच लाभ होईल. म्हणजे 2 तारखेच्या लोकांनी वायव्येला झोपावं. हो, बरोबर. ओके, आणि भिंतीला, वायव्येच्याच भिंतीला व्हाईट कलर द्यावा किंवा गोल्डन कलर ते देऊ शकतात.
ओके, त्याने त्यांना काय फायदा होईल? बेसिकली एकाग्रता वाढण्यामध्ये फायदा होईल, सिन्सिअरिटी वाढण्यामध्ये फायदा होईल. सिन्सिअरिटी ही त्यांना मानसिक ताकद तसेच त्यांना जॉब किंवा व्यवसायामध्ये चांगलं बळ देऊ शकते. ओके, त्याच्यानंतर 3 तारखेच्या लोकांनी नेहमी दक्षिण दिशेचा फायदा घ्यावा. दक्षिण दिशेला घरामध्ये नेहमी भिंत असायला पाहिजे. खिडकी नको किंवा दरवाजाही नको. खिडकी आणि दरवाजा एकच काम करते, त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी नको. जर भिंत असेल तर त्यांना येणारे जे पैसे आहेत हे उत्तमरित्या त्यांच्याकडे साठून राहतील आणि पैशांचा फ्लो हा नेहमी होत राहील. त्यामुळे दक्षिण दिशा नेहमी त्यांनी स्ट्रॉंगच ठेवावी, जिथे भिंतच असायला पाहिजे. किचन किंवा टॉयलेट नकोच. 3 तारखेच्या लोकांसाठी दक्षिण दिशेला भिंत असायला, जेणेकरून पैशांचा फ्लो खूपच उत्तम होईल. तसेही 3 तारखेचे लोक माझ्या दृष्टीने गॉड गिफ्टेड असतात. त्यांचा पैशांचा फ्लो तसाही चांगला असतो, पण तो साठून राहील. पैसा साठून राहील आणि कंटिन्युअस येत जाईल. म्हणजे त्यांना एक्सपेक्टेड 10 रुपये असतील तर 20 रुपये येतील, 50 असतील तर 200 येतील असं. त्याच्यानंतर 4 तारखेच्या लोकांनी नेहमी साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेला लक्ष द्यावं. साऊथ वेस्टला झोपायचा प्रयत्न करावा. भिंतीला लागूनच आपलं डोकं पाहिजे. पाय हे समोरच्या साईडला पाहिजे. त्यांचं डोकं हे नेहमी दक्षिण किंवा पश्चिम या दिशेलाच पाहिजे आणि भिंतीला डार्क कलर द्यावा. मरून कलर, व्हायलेट कलर, पर्पल कलर किंवा रेड कलर. त्यांनी फायदा काय होईल? त्यांची स्टॅबिलिटी, जी इमोशनल स्टॅबिलिटी ती वाढायला मदत होईल. कारण 4 तारखेची लोक थोडेसे भावनिक दृष्ट्या कमजोर असतात, त्यामुळे त्यांना इमोशनल स्टॅबिलिटी चांगली मिळेल. इमोशनल स्टॅबिलिटी त्यांना फिजिकल आणि पैशांची स्टॅबिलिटी पण नक्कीच घेऊन येईल. आता 5 तारखेच्या लोकांनी बेसिकली आपल्या लक्झुरीवर लक्ष द्यायला पाहिजे. लक्झुरीसाठी त्यांनी 2 दिशांना काम करायला पाहिजे. एक आहे उत्तर आणि एक आहे पूर्व. उत्तर किंवा पूर्व दिशा त्यांनी स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये त्यांनी देवघर हे ठेवायला पाहिजे. 5 तारखेच्या लोकांनी घराच्या मध्यभागी ब्रह्मस्थानमध्ये टॉयलेट किंवा किचन बिलकुल ठेवता कामा नये. ओके, आणि 6 तारखेच्या लोकांना बेसिकली स्टॅबिलिटीची जास्त गरज असते. स्टॅबिलिटी त्यांना ईशान्य दिशेने प्राप्त होईल. ईशान्य दिशेलाच त्यांचं देवघर पाहिजे. ईशान्य दिशा ही खालीच पाहिजे. तिथे बेडरूम किंवा टॉयलेट बाथरूम बिलकुल पण असू नये. तिथे ते स्टडी रूम ठेवू शकतात किंवा किड्सची बेडरूम ठेवू शकतात. किंवा एक आजकाल टीव्ही रूम ही एक कन्सेप्ट आली. हॉलमध्ये लोक टीव्ही ठेवत नाही, टीव्ही रूम ठेवतात. सो टीव्ही रूम ही ईशान्याला ते ठेवू शकतात. 7 तारखेच्या लोकांना बेसिकली लोकांमध्ये मिसळण्याची जास्त गरज आहे. जास्त लोकांशी संपर्क साधण्याची गरज आहे. अशा लोकांनी उत्तर आणि वायव्य म्हणजे उत्तर पश्चिम या 2 दिशांना जास्त लक्ष द्यायला पाहिजे. वायव्य दिशेला बसून त्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि उत्तर दिशेलाही त्यांनी तिजोरी ठेवली पाहिजे. लोकांना मिसळण्याचे पण संधी त्यांना यातून प्राप्त व्हायला सुरुवात होतील, जेणेकरून त्यांना आयुष्यातल्या नवीन दिशा, पैशांचा फ्लो हा उत्तमरित्या यायला सुरुवात होईल. ओके, 8 तारखेच्या लोकांनी आयुष्यामध्ये सिन्सिअरिटी आणणं फारच जरुरी आहे, फार जास्त जरुरी आहे. ही लोक सिन्सिअर नसतात, पण ही लोक जास्त चांगल्या प्रकारे युद्ध करू शकतात. जेणेकरून तुम्ही ज्यांना सेनापती असं म्हणता, जो ऍक्च्युअली फ्रंटवर जाऊन लढतो. पण अशा लोकांना सिन्सिअरिटीची फार गरज असते. अशा लोकांनी घराच्या आग्नेय दिशेमध्ये एक दिवा रोज लावायचा, घीचा दिवा, आणि त्याची रोज पूजा करायची. एवढं जरी त्यांनी सोपं कार्य केलं तरी सिन्सिअरिटी ही खूप उत्तम होईल आणि त्यांना इंटरनॅशनल म्हणजे फॉरेनच्या संधी या प्राप्त व्हायला सुरुवात होते. ओके, त्याच्यानंतर 9 तारखेच्या लोकांना पितृदोषाचा हा जास्त त्रास होऊ शकतो. मग त्यांनी पश्चिम दिशेला तोंड करूनच जेवायला पाहिजे. पश्चिम दिशा ला तोंड करून त्यांनी मंत्रोच्चार म्हणायला पाहिजे किंवा जे पण ते चॅन्टिंग करत असतील, विष्णू सहस्त्रनाम झालं, हनुमान चालीसा झालं, हे पश्चिम दिशेला तोंड करूनच त्यांनी बोलायला पाहिजे. पितृदोष हळूहळू कमी होऊन त्यांना खूप चांगल्या संधी, प्रगतीच्या संधी या सुरू होतील आणि जेणेकरून त्यांना अचानक धनयोग किंवा धनलाभ पण सुरू होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर 10 तारखेच्या लोकांनी नेहमी पोटाकडे लक्ष द्यायची गरज आहे. त्यांनी घरातलं ब्रह्मस्थान हे रिकामच ठेवायला पाहिजे. ब्रह्मस्थानामध्ये वॉश बेसिन पण नको. आजकाल खूप घरांमध्ये वॉश बेसिन असतं, पण 10 तारखेच्या लोकांनी वॉश बेसिन हे टाळायलाच पाहिजे. जेणेकरून त्यांचा पोटाचा अग्नी हा स्ट्रॉंग होईल आणि त्यांची ऍक्च्युअली लोकांमध्ये बोलण्याची क्षमता किंवा लोकांमध्ये वावरण्याची क्षमता ही चांगली वाढेल, जी त्यांना त्यांच्या जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये कामाला येईल. ओके, त्यानंतर 11 तारखेच्या लोकांनी
वायव्य आणि नैऋत्य या दोन दिशांकडे लक्ष द्यावं. नैऋत्यमध्ये त्यांची तिजोरी असायला पाहिजे जी दक्षिणेला उघडायला पाहिजे, म्हणजे आपलं तोंड उत्तरेला पाहिजे, तिजोरी उघडताना ती दक्षिणेला उघडेल. आणि वायव्य दिशेला त्यांनी एक बेड ठेवायला पाहिजे जिथे घरातली मोठी व्यक्ती झोपू शकते. आणि त्यांनी काय फायदा होईल? त्यांनी त्यांच्या पैशांचा जो फ्लो अडकलेला आहे तो त्यांचा उत्तम सुरू होईल. कारण 11 तारखेची लोक फार सिन्सिअर असतात. जिथे जास्त सिन्सिअरिटी असते तिथे पैशांचा फ्लो थोडासा कमी येतो. म्हणतात ना, सरस्वती जास्त असेल तर लक्ष्मी थोडीशी कमी येते. मग पैशांचा फ्लो वाढवण्यासाठी आपण हे करतोय. ओके. त्यानंतर 12 तारीख. 12 तारखेची लोक थोडीशी गिफ्टेड असतात. यांच्याकडे फ्लो खूप उत्तम असतो पैशांचा. पण फ्लो कुठून येणार याच्यासाठी त्यांनी काम करायला पाहिजे. मग याच्यासाठी काम करताना त्यांनी घरातला मध्यभाग म्हणजे ब्रह्मस्थान झालं आणि आग्नेय दिशा या दोन दिशांवर काम करायचं. आग्नेय दिशेला साधारण त्यांनी आग्नेयच्या पूर्ण कोपऱ्यामध्ये म्हणजे आग्नेय दिशेला त्यांनी फ्रीज ठेवायला पाहिजे किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन ते ठेवू शकतात. आणि मध्यभागी काही ठेवता कामा नये. तुमचं डायनिंग टेबल पण असता कामा नये किंवा तुमचं वॉश बेसिन पण असता कामा नये. ओके. त्यानंतर 13 तारीख. 13 तारखेच्या लोकांनी मोठ्या लोकांना रिस्पेक्ट देणं जास्त जरुरी आहे. सो त्यांनी रोज सकाळी घरातून बाहेर जाताना किंवा कामाला बाहेर जाताना घरच्यांच्या पाया पडणं जरुरी आहे. आणि त्याच मोठ्या लोकांना त्यांनी नैऋत्य दिशेला झोपवणं महत्वाचं आहे. त्यांचं डोकं हे नेहमी दक्षिणेला असायला पाहिजे. डोक्याच्या मागे खिडकी नको. तर 13 तारखेच्या लोकांना जास्त आयुष्यामध्ये फायदा होईल. आणि कुठल्या क्षेत्रात फायदा होईल? कपडा व्यवसाय झालं, मसाल्यांचा व्यवसाय झालं, या क्षेत्रामध्ये ते काम करू शकतात. जॉबमध्ये ते डेव्हलपमेंटमध्ये काम करू शकतात, रिसर्चमध्ये काम करू शकतात ही लोक. किंवा ही लोक चांगल्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पण काम करू शकतात. या लोकांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा. पण घरच्यांचा पाया रोज पडायला पाहिजे, तरच बाहेर निघायचं आणि घरच्यांना नैऋत्य दिशेला झोपायला पाहिजे. ओके. त्यानंतर 14 तारीख. 14 तारखेच्या लोकांना थोडासा खर्चावर आवर घालायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी उत्तर दिशा ही थोडी साफ ठेवायला पाहिजे. उत्तर दिशेला अजिबात कचरा नको. उत्तर दिशेला तुमचं फ्रीज पण नको, टॉयलेट बाथरूम तर बिलकुल नको. खर्चाला थोडासा आवर घाला, तुम्हाला चांगला उत्तमच फायदा होणार आहे. अशा लोकांनी प्लॉट या बिझनेसमध्ये खूप चांगला काम करू शकतात किंवा कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये ते जॉब करू शकतात. ओके. त्यानंतर पुढची तारीख 15 तारीख. 15 तारखेच्या लोकांना पैशांची थोडीशी कमतरता असते. पैशांची कमतरता असल्यामुळे त्यांनी 3 दिशांना लक्ष द्यावं. उत्तर पूर्व आणि उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशा. या तिन्ही दिशा त्यांनी मोकळ्या ठेवणं जरुरी आहे. मोकळ्या म्हणजे जिथे बेडरूम असता कामा नये, टॉयलेट बाथरूम असता कामा नये किंवा तिथे स्टोर रूम असता कामा नये. काही बंगल्यांमध्ये तिथे स्टेअरकेस पण असते, स्टेअरकेस पण असता कामा नये. तर त्यांना जो आर्थिक हानी होते मेडिकल क्षेत्रामध्ये, ती आर्थिक हानी मेडिकलची त्यांची कमी व्हायला सुरुवात होईल आणि हळूहळू दूर पण होईल. ओके. त्यानंतर 16 तारीख. 16 तारखेच्या लोकांनी मेटल या क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये त्यांना जास्त फायदा होईल. गोल्ड सिल्वर झालं किंवा तुमचं आयर्न झालं, स्टील झालं, या क्षेत्रामध्ये काम करण्याला जास्त फायदा असेल. त्यामुळे त्यांनी वायव्य दिशा, उत्तर दिशा आणि पूर्व दिशा या 3 दिशांवर त्यांनी चांगला भर द्यावा. त्यांच्या घरामध्ये कोणी मुलगा मुलगी असेल तर त्यांनी वायव्य दिशेला झोपायचं. उत्तर दिशा ही रिकामी असायला पाहिजे आणि ईशान्येला 100% त्यांचं मंदिरच पाहिजे. जर मंदिर नसेल तर चेक करा की त्यांना मेटल क्षेत्रापासून संधी या दूर होतात आणि मग ते अशा क्षेत्रामध्ये अडकतात की जिथे त्यांना पैसे यायला खूप त्रास व्हायला सुरुवात होते. ओके. 17 तारीख. 17 तारखेच्या लोकांनी नेहमी फॉरेनसाठी प्रयत्न करावा. फॉरेनमध्ये जॉब असू द्या, व्यवसाय असू द्या, इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटी असू द्या, यामध्येच काम करावं. त्यामुळे त्यांनी 2 दिशांना नेहमीच काम करायला पाहिजे. तुमची वायव्य दिशा झाली आणि आग्नेय दिशा झाली. वायव्य दिशा आणि आग्नेय दिशा यांचा ताळमेळ त्यांनी साधायलाच पाहिजे. मग आग्नेय दिशेला त्यांनी थोडासा पोपटी कलर किंवा ग्रीनिश शेडमध्ये कलर द्यायला पाहिजे. त्यांचं आग्नेयमध्ये किचन असेल तर किचनचे जे कॅबिनेट्स असतात ते पण ग्रीनिश शेडमध्येच पाहिजे. आणि त्याच्या बरोबर अपोजिट झाली डायगोनली अपोजिट वायव्य दिशा, तिथे व्हाईटच कलर पाहिजे. या 2 दिशांना कलर पाहिजेच हे 2. आणि त्यांनी जेडाईट म्हणून क्रिस्टल वायव्य दिशेला ठेवायला पाहिजे. 18 तारीख. 18 तारखेच्या लोकांनी नेहमी बिल्डिंग व्यवसाय या क्षेत्रामध्येच काम करायला पाहिजे किंवा मग त्यांनी लक्झुरी फ्लॅट विकण्यामध्ये काम करायला पाहिजे. लक्झुरी फ्लॅट म्हणजे 2 करोड 3 करोड प्लसच्या प्रॉपर्टी, 20 लाख 50 लाखच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी काम पण करू नये. 18 तारखेच्या लोकांनी पश्चिम दिशा
आणि नैऋत्य दिशा या 2 दिशांना चांगलं महत्त्व द्यायला पाहिजे. 18 तारखेच्या लोकांनी नैऋत्य दिशेला झोपायला पाहिजे. डोकं हे पश्चिमेला पाहिजे आणि जेव्हा ते जेवतील किंवा ते मंत्र उच्चारासाठी बसतील तेव्हा त्यांनी पश्चिम दिशेलाच बघायला पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर 19 तारखेच्या लोकांनी फायनान्स या फील्डमध्ये काम करायला पाहिजे. CA झालं, CPA झालं, CMA झालं या फील्डमध्ये काम करायला पाहिजे. आग्नेय दिशेला तोंड करूनच त्यांनी काम करायला पाहिजे. मग ते शिक्षण असू द्या, त्यांचं स्टडी असू द्या, वर्क फ्रॉम होम असू द्या, ही आग्नेय दिशेलाच त्यांचं तोंड असायला पाहिजे किंवा आग्नेय दिशेला त्यांची रूम पाहिजे. मग अशा वेळेस त्यांचं किचन पूर्वेला किंवा वायव्येला असलं तरी पण चालेल, पण आग्नेय दिशा त्यांच्यासाठी महत्वाची आहे. तिथे जर टॉयलेट बाथरूम असेल तर त्यांच्या प्रगतीमध्ये नेहमीच अडथळे सुरू होतील. ओके. त्यानंतर 20 तारखेच्या लोक ही फार अतिशय सिन्सिअर असतात, अति जास्त सिन्सिअर असतात. मग ही थोडीशी सिन्सिअरिटी आपण कमी करण्यासाठी आपण यूज करतो 3 दिशांचा. वायव्य झालं, पश्चिम झाली आणि नैऋत्य झाली. आणि सर सिन्सिअरिटी कमी करणं म्हणजे ते नाही कळालं मला. तिथे चांगली गोष्ट आहे समजा. हा, कधी कधी कसं होतं, आपण जॉब किंवा व्यवसाय करतो तिथे बघा तुम्ही अति जास्त सिन्सिअर लोक असतात, त्यांना बॉस खूप जास्त काम देतात, मग तेवढी त्यांची प्रगती होत नाही. आपण चांगलं राहिलं की लोक आपल्याला फसवतात. हा, सो त्यांची तिथे प्रगती होत नाही. मग सिन्सिअरिटी आपण नॉर्मल लेवलवर आणू, अति पण नको, कारण बॅलन्स हा वास्तूमध्ये जरुरी आहे, तसंच आयुष्यात पण बॅलन्स जरुरी आहे. सो आपण थोडंसं बॅलन्स करूया. पश्चिम दिशा, नंतर तुमची नैऋत्य दिशा आणि तुमची वायव्य दिशा या 3 दिशांवर आपण काम करूयात. या 3 दिशांना नेहमी डार्क कलर अशा लोकांनी द्यायला पाहिजे. मग मरून झाला, टोमॅटो रेड झाला, असे डार्क कलर. तुम्ही मारुती पहिली कार बघितली असेल टोमॅटो रेड, तर तो कलर जरी तुम्ही या 3 दिशांना दिला तरी त्यांची सिन्सिअरिटी हळूहळू कमी व्हायला मदत होईल. ओके. 20 पर्यंत झाले आता. येस. 21 तारीख. सो 21 तारखेच्या लोकांनी नेहमी 3 दिशांकडे लक्ष द्यावं, जेणेकरून त्यांचा फायनान्सचा फ्लो आणि हेल्थचा फ्लो हा चांगला राहील. कारण हेल्थ इश्यूज थोडेसे येऊ शकतात. 3 दिशा महत्वाच्या आहेत, आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्य. या लोकांनी आग्नेय दिशेला कधी खड्डा ठेवू नये, किंवा आजकाल वास्तूमध्ये लोक गॅलरीमध्ये स्टेप अप स्टेप डाऊन ठेवतात. आग्नेय दिशेला कोणताही स्टेप अप किंवा स्टेप डाऊन नको. जमीन ही फ्लॅटच ठेवा तिथे. गॅलरीमध्ये लोक वर खाली करतात तसं बिलकुल पण नको. आग्नेय दिशेला प्रॉपर किचन असायला पाहिजे आणि दक्षिणेला टॉयलेट बाथरूम असायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा पैशांचा फ्लो आणि हेल्थचा फ्लो हा उत्तमच राहील. ओके. 22 तारीख. 22 तारखेच्या लोकांनी समंजसपणे वागण्याची जास्त जरूरत आहे. समंजसपणे वागण्यासाठी त्यांनी थोडंसं वास्तूच्या 5-6 दिशांकडे लक्ष द्यायची गरज आहे. म्हणजे वायव्य दिशा, दक्षिण दिशा, त्यांची पश्चिम दिशा, आग्नेय दिशा या सगळ्या दिशांकडे लक्ष द्यायची त्यांना गरज आहे. आणि या गरजेपोटी त्यांनी सोप्या गोष्टी करायला पाहिजे. थोडंसं नैऋत्याला जड सामान ठेवा, किंवा त्यांनी नैऋत्याला स्टोर रूम करा जिथे तुम्ही धान्य ठेवू शकता, किंवा वायव्यला धान्य ठेवू शकता. थोडीशी या गोष्टी जड ठेवा. ऑटोमॅटिकली या लोकांचा सामंजस्यपणा टिकून राहील. सतत विवेक बुद्धी व्यवस्थित काम करेल आणि जेणेकरून सायक्रेटिस्टचे खर्च हे नक्कीच वाचतील. ओके. 23 तारखेच्या लोकांनी लक्झुरी या गोष्टींकडे काम करायला पाहिजे. लक्झुरियस कार्स झालं, लक्झुरियस फ्लॅट झाले, लक्झुरी डायमंडचे दागिने झाले, या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करायला पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी उत्तर दिशा याचा पुरेपूर वापर करा. पैसे तिकडूनच येणार आहेत. उत्तर दिशेचा पुरेपूर वापर करा. उत्तर दिशेला बसून काम करा, उत्तर दिशेला बसून अभ्यास करा. जे पण तुमचं वर्क फ्रॉम होम आहे ते उत्तर दिशेला करा. तिथून बेड काढून टाका. फक्त कामाची जागा आणि पैशांची जागाच तिथे ठेवा. बघा, तुम्हाला फायदा होईल. पण लक्झुरी या गोष्टींमध्येच काम करायला पाहिजे. नॉर्मल गोष्टींमध्ये काम केलं तर सक्सेस हा मिळणार नाहीच. ओके. 24 तारीख. 24 तारखेच्या लोकांनी 3 दिशांकडे लक्ष द्यायची गरज आहे. उत्तर, ईशान्य आणि पूर्व या 3 दिशांकडे नक्कीच त्यांनी काम करायची गरज आहे. आणि त्यांनी असाच फ्लॅट बघायला पाहिजे ज्याचा एंट्रन्स हा वायव्य दिशेच्या साईडला असेल, जेणेकरून त्यांना उत्तर, पूर्व आणि ईशान्य या दिशा पूर्ण मिळतील घरामध्ये. समजा ईशान्याचा एंट्रन्स ठेवला तर ती घरामध्ये अख्खी जागा मिळणार नाही, किंवा त्यांनी पश्चिम एंट्रन्स घेतला तरी पण चालेल. याचा फायदा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नक्कीच होईल. ओके. 25 तारीख. 25 तारखेच्या लोकांनी थोडंसं इंटरनॅशनल रिलेशनशिप या विषयामध्ये PhD करावी किंवा उच्च शिक्षण घ्यावं. मग याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशनशिपमध्ये
बँकिंग पण येतं, फिनान्स पण येतं. मग मर्चंट बँकिंग झालं अशा गोष्टींमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग झालं अशा गोष्टींमध्ये ते काम करू शकतात. CA असेल तरी या गोष्टींमध्ये ते काम करू शकतात. यासाठी त्यांनी वायव्य आणि आग्नेय दिशा या 2 दिशांचा वापर करावा. या 2 दिशांमध्ये त्यांनी ॲमोनाईट म्हणून क्रिस्टल असतं ते ठेवायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर 26 तारीख. 26 तारखेची लोक ही स्थिर बुद्धीची थोडी कमी असतात. मग यांनी स्थिर बुद्धी ठेवायची गरज आहे. चलबिचल करत असतात, जास्त चलबिचल करतात, मन एका जागेवर नसतं. त्यांना असं वाटतं मी आयुष्यात खूप अचीव्ह करू शकतो, पण तो मार्ग सापडत नाही. मार्ग सापडण्यासाठी सोपी दिशा आहे आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला त्यांचं किचन हे असायलाच पाहिजे. नसेल तर लवकरात लवकर ती रेमेडी करा, पण आग्नेय दिशेला किचन हे असायलाच पाहिजे, जेणेकरून त्यांचे मार्ग खूप मोकळे होतील आणि त्यांना आयुष्यामध्ये एक नवीन संधी प्राप्त होईल, जी संधी त्यांना कदाचित युरोपियन या कंट्रीजमध्ये घेऊन जाऊ शकते. ओके. 27 तारीख. 27 तारखेच्या लोकांमध्ये एक थोडासा प्रॉब्लेम असतो. ते लोक खूप काम करतात पण तेवढं त्यांना सक्सेस मिळत नाही, आउटपुट मिळत नाही. त्यांची आर्थिक प्रगती पण तेवढी होत नाही किंवा रिलेशनशिप प्रगती पण तेवढी चांगली होत नाही. 2 दिशांवर काम करायचं. घरातील ब्रह्मस्थान झालं आणि पश्चिम दिशा झाली. पश्चिम दिशेला त्यांनी आपलं बेडरूम ठेवायला पाहिजे. दक्षिणेला किंवा पश्चिमेला डोकं ठेवायला पाहिजे. समोरच्या साईडला त्यांचे पाय असायला पाहिजेत. आणि उत्तरेला म्हणजे पश्चिम दिशेच्या उत्तरेला त्यांनी तिजोरी ठेवायला पाहिजे, ज्याचं तोंड दक्षिणेलाच उघडायला पाहिजे. म्हणजे तुम्ही उघडताना उत्तर दिशेला बघाल. त्यांनी काय फायदा होईल? त्यांची जी ऍक्च्युअली त्यांना आउटपुट आहे त्या आउटपुट मिळायला सुरुवात होईल. त्यांना आउटपुट हाच प्रॉब्लेम आहे, बाकी त्यांच्या आयुष्यात तेवढा काही प्रॉब्लेम नाही. ओके. 28 तारीख. 28 तारीख हा एक खूप उत्तम जन्मदिनांक आहे. 28 तारखेच्या लोकांना काही गोष्टी सहजासहजी अचीव्ह होतात. सहजासहजी अचीव्ह होताना पण काही वेळेस मग ते वास्तूमध्ये चुका करतात. वास्तूमध्ये चुका अशा करतात की एंट्रन्स हा व्यवस्थित घेत नाही. ते एंट्रन्स अशा लोकांनी कोणता घ्यायला पाहिजे? अशा लोकांनी ईशान्येच्या जवळचा एंट्रन्स घ्यायला पाहिजे किंवा वायव्याच्या जवळचा एंट्रन्स घ्यायला पाहिजे. हे 2 एंट्रन्स त्यांना आयुष्यामध्ये ज्या सहजासहजी गोष्टी अचीव्ह होणार आहेत त्या अजून सोप्या पद्धतीने त्यांना यायला सुरुवात होतात. ओके. 29 तारीख. 29 तारखेची लोक शैक्षणिक प्रगती खूप उत्तम करू शकतात. खूप चांगले हे फायनान्स प्रोफेशनल होऊ शकतात किंवा खूप चांगले हे HR प्रोफेशनल पण होऊ शकतात. खूप चांगल्या पोझिशनवर हे जाऊ शकतात मोठ्या MNCs कंपनीमध्ये. किंवा त्यांना व्यवसाय करायचा झाला तर त्यांनी इंटरनॅशनल व्यवसाय करायला पाहिजे. किंवा जर ते भारतामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये व्यवसाय करणार असतील तर त्यांनी सिल्वर या गोष्टींमध्ये व्यवसाय करायला पाहिजे. चांदीचा व्यवसाय हा त्यांना खूप उपयुक्त राहील. पैशांचा फ्लो मिळवण्यासाठी त्यांनी उजव्या बोटामध्ये चांदीची रिंग घालायला पाहिजे. ही कधी घालायला पाहिजे? उत्तर दिशेला बसूनच घालायला पाहिजे. मग उत्तर दिशा ही त्यांची क्लीन असायला पाहिजे. त्यांची एक तिजोरी जिथे त्यांचं चांदीचं सामान ठेवलं असेल ते उत्तर दिशेला पाहिजे आणि एक तिजोरी त्यांची वायव्य दिशेला पाहिजे जिथे ते कॅश, FD रिसिट्स किंवा म्युच्युअल फंडचे जे काही सर्टिफिकेट्स असतील ते तिथे ठेवू शकतात. ओके. 30 तारीख. 30 तारखेची लोक ही पण गिफ्टेड लोक थोडीशी असतात. या लोकांना जास्त काही करायची गरज नाहीये. पैशांचा फ्लो उत्तम असतो. फक्त एखाद्या मुलीची 30 तारीख जन्मतारीख असेल तर लग्नानंतर त्या मुलीच्या आई वडिलांना आर्थिक लॉस होऊ शकतो. मग त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? त्यासाठी त्या आई वडिलांनी सोपी गोष्ट फॉलो करायला पाहिजे. नैऋत्याला तिजोरी ठेवायला पाहिजे. नैऋत्याची तिजोरी ठेवायला पाहिजे आणि ईशान्य दिशेलाच मंदिर ठेवायला पाहिजे. ईशान्य दिशेला मंदिर नसेल तर आर्थिक लॉस हा होतच जाईल, कारण तुमची घरातली लक्ष्मी दुसऱ्या घरामध्ये गेलेली आहे. ओके. आणि 31 तारीख. 31 तारीख ही पण खूप उत्तम तारीख आहे. या लोकांना एक वरदान आहे. त्यांचं लक्ष्मी चक्र चांगलं आहे. पैशांचा फ्लो चांगला असतो. डोक्याने ते खूप चांगले असतात. सत्सद्विवेक बुद्धी खूप चांगली जागृत असते. फक्त थोडे जास्त इमोशनल असतात. त्यामुळे लोकांचं जास्त ऐकून न घेता स्वतःचं काम करावं. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, असंच त्यांनी फॉलो करायला पाहिजे. हे फॉलो करण्यासाठी सोपं आहे. दक्षिणेला किंवा नैऋत्यालाच त्यांनी झोपायला पाहिजे. डोकं हे नेहमीच दक्षिणेला पाहिजे. बाकी कोणत्याही दिशेला डोकं नको. आणि बेडवर बसून अशा लोकांनी जेवू तर बिलकुलच नाही. अशा पद्धतीने आपण 1 तारखेपासून 31 तारखेला सगळ्या कव्हर केलेले आहेत. ओके. बरोबर. तरी माझ्या मनात काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न आता आपण घेऊया. नक्कीच. मी आधी पण वास्तूचे पॉडकास्ट केलेले आहेत. तर त्यांचं ऐकत असताना आणि तुमचं ऐकत असताना एक प्रश्न माझ्या मनात आला की त्यांचं असं म्हणणं होतं की घराचं जे वास्तू असतं ते घराच्या कर्त्यावरती डिपेंड असतं किंवा राजावरती डिपेंड असतं असं आधीच म्हणायचे. आणि तुम्ही सांगताय की प्रत्येक व्यक्तीवरती डिपेंड असतो. मग नक्की काय बरोबर आहे?
बघा, आपल्या भारतीय वास्तुशास्त्रामध्ये खूप सोपी कन्सेप्ट आहे किंवा भारतीय सायन्समध्ये खूप सोपी कन्सेप्ट आहे, शिवा आणि शक्ती एनर्जी. सो तुम्ही जेव्हा शिवा म्हणजे करता याला राजा समजता, पण शक्ती एनर्जी पण तेवढीच महत्वाची आहे. म्हणून आपण नवरात्री करतो. मुलांसाठी कोणती नवरात्री नाही, पण शक्ती एनर्जीसाठी आहे, कारण शेवटी ब्रह्मांड चालवणारी शक्ती एनर्जीच आहे. त्यामुळे आपल्याला दोघांचंही कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि त्यांच्या डीएनएतूनच तयार झालेली त्यांची मुलं बाळं आहेत, मग त्यांचंही कॅल्क्युलेशन येणार. म्हणून कधी वास्तू एकावर अवलंबून अजिबात नसतं, कारण प्रत्येकाचं कर्तृत्व हे वेगळं आहे. वकीलचा मुलगा वकीलच होणार जरुरी नाही, डॉक्टर पण होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, क्रिकेट प्लेअर होऊ शकतो. सो तसं आहे. त्यामुळे प्रत्येकाची जन्मतारीख ही महत्वाची आहे आणि प्रत्येकाचे जन्मतारखेनुसारच त्याचे आकाशिक रेकॉर्ड असतात, त्याचे पंचतत्व सप्तचक्र असतात, 108 मर्मबिंदू असतात. त्यामुळे सर्वांचे जन्मतारीख ही महत्वाचीच आहे. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एकावरती लक्ष न देता जे काही लोक घरात असतील त्या प्रत्येकाची जन्मी तारीख घ्यायची, त्याला अनालाइज तुम्ही करतात आणि मग त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढा. हो, नक्कीच. तुम्ही बघा, घरामध्ये एकाला बीपीचा त्रास असतो किंवा एखाद्याला डायबिटीस असतो, सगळ्यांना 4 लोकांना डायबिटीस नसतो. मग का नाही आहे? कारण जन्मतारखेनुसार काहीतरी वास्तूमध्ये दोष केलेले आहेत त्यांनी, मग त्यामुळे त्याला एकालाच डायबिटीस आहे. आणि हे नका म्हणू की डायबिटीस हा परंपरेने आलाय. तुमच्या आजोबांना, त्यांच्या वडिलांना कधी डायबिटीस नव्हता, मग परंपरा कुठून आली? ही परंपरा ही वास्तू अनुसारच आहे. परंपरा ही वास्तू अनुसार आपले जे पण सणवार आहेत हे कुठे ना कुठे वास्तूतल्या त्या गोष्टींना बॅलन्स करण्यासाठीच असतात. म्हणून परंपरा ही वास्तुशास्त्रानुसारच आहे. ओके ओके, बरं. मला सांगा की आता तुम्ही किती वर्ष झाले या फील्डमध्ये आहात? साधारण 12 वर्ष या फील्डमध्ये झालेली आहेत, प्रोफेशनल वास्तुशास्त्र कन्सल्टेशन करून. ओके, मग आता असे कुठले मेजर प्रॉब्लेम्स असतात की ते प्रॉब्लेम्स घेऊन लोक तुमच्याकडे येतात आणि त्यांना तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात? साधारण 2012 पासून मी वास्तुशास्त्र करतोय. साधारण 2012 ते 19 असा पिरियड होता, ज्या पिरियडमध्ये लोक घर घेतल्यानंतर वास्तूसाठी बोलवायचे. त्याच्यानंतर पिरियड असा सुरू झाला की लोक घर घ्यायच्या आधी वास्तुशास्त्रासाठी बोलवतात, कन्सल्टेशन घेतात. मग आता जे लोक घर घेण्याच्या आधी बोलवत आहेत त्यांचे मी 5-6 प्रॉब्लेम बघितले. त्यातले 2-3 मेजर प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. एक आहे, लग्न लवकर ठरत नाही, मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयारच होत नाही, हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे मुलं बाळ होण्यासाठी, हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे IVF सेंटर्स खूप सारे झालेले आहेत. आणि तिसरा प्रॉब्लेम आहे, खूप लोकांना फॉरेन मध्ये जायचंय, व्हिसा मिळत नाहीये किंवा जॉब मिळत नाहीये. मग अशा गोष्टींसाठी पण ते वास्तुशास्त्रासाठी बोलवतात. किंवा एखाद्याला नोकरीमध्ये ट्रान्सफर घ्यायची आहे, मुंबईतून पुण्याला यायचंय, नाशिकवरून नागपूरला जायचंय, या गोष्टींसाठी पण वास्तुशास्त्रासाठी बोलवतात आणि आपण दिशेचा वापर करून ते नक्कीच त्याच्यावर काम करू शकतो. आता तुम्ही जे काही प्रॉब्लेम सांगितले त्याच्यावरती शॉर्टमध्ये आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही काही सोल्युशन सांगू शकता? हो, नक्कीच. लग्न होण्यासाठी 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. मुलीचं लग्न लवकर करायचं असेल तर वायव्य दिशेला तिने झोपणं महत्वाचं आहे. मुलाचं लवकर लग्न करायचं असेल तर आग्नेय दिशेला त्यांनी झोपणं महत्वाचं आहे. मग आग्नेय दिशेला जेव्हा मुलगा झोपतो तेव्हा ते किचन वायव्य दिशेला असायला पाहिजे. किंवा एका घरामध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही असेल, मग किचन कुठे ठेवणार? मग अशा वेळेस त्यांनी दक्षिणेला किचन ठेवायचं आणि आग्नेयला मुलाला झोपवायचं. लग्न लवकर होण्यामध्ये मदत होते. जेव्हा मुलगा आग्नेयला झोपतो तेव्हा त्याचं डोकं हे पश्चिमेला पाहिजे. आग्नेयला झोपतो, डोकं पश्चिमेला पाहिजे म्हणजे कसं? आग्नेय दिशेला त्याची बेडरूम पाहिजे, घरातल्या आग्नेय दिशेला त्याची बेडरूम पाहिजे आणि डोकं झोपताना पश्चिम दिशेला पाहिजे, मागे भिंत पाहिजे. आता तुम्ही म्हणतायत, पण मग जर समजा ऑलरेडी घर बांधलेलं असेल, त्याच्यात जर काही वास्तुदोष असला, मग त्याला रिकव्हर कसं करायचं, काय करता येईल त्याला? घर बांधण्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर फ्लॅट असू शकतो किंवा मग बंगला असू शकतो. बंगल्यामध्ये आपण आपले प्रमाणे चेंजेस करू शकतो, पण फ्लॅटमध्ये चेंजेस करणं थोडं अवघड जातं. मग अशा वेळेस आपण क्रिस्टल रेमेडीज देत असतो. पण जेव्हा मुलगा आणि मुलगी हे घरामध्ये असतात तेव्हा नक्कीच आग्नेय दिशा ही आपल्याला मिळू शकते, जिथे मुलाला आपण झोपवू शकतो. समजा एखाद्या घरामध्ये फक्त 2च मुली असतील तर बघा, तिथे आग्नेय दिशा तेवढी आपल्याला फेवरेबल नाही मिळणार, कारण त्यांना मुलींना त्या दिशेची गरजच नाहीये. त्यांना वायव्य दिशेची गरज आहे, ती मिळतेच. निसर्ग तुम्हाला त्याप्रमाणेच काम करून देतो. ओके, त्यानंतर दुसरी समस्या दुसरी समस्या आहे, मुलं बाळ लवकर होण्यासाठी किंवा होत नाही. आजकाल स्ट्रेस असतो, कामाचा प्रेशर असतं, घरच्यांचा प्रेशर असतं, खूप प्रेशर आहे. मग अशा वेळेस एक गोष्ट खूपच महत्वाची आहे, घरातला मध्यभागी ब्रह्मस्थान. ब्रह्मस्थानामध्ये मी त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असं करतो, नंबर्स वाईज कॅल्क्युलेशन करतो. समजा तुमचं घर 1000 स्क्वेअर फूटचं आहे तर ब्रह्मस्थान आपण 8% पकडतो, म्हणजे 80 स्क्वेअर फूट.
80 स्क्वेअर फूट मध्ये घराच्या मध्यभागी टॉयलेट किंवा वॉश बेसिन किंवा डायनिंग टेबल असता कामा नये. 80 स्क्वेअर फूट ही रिकामीच जागा पाहिजे. मग बघा तुम्ही गर्भधारणा ही तुम्हाला लवकर व्हायला मदत होते. मेडिकेशन तर कराच, पण त्याच्या मेडिकेशनचा फायदा लवकर व्हायला तुम्हाला सुरुवात होते. ओके. त्यानंतर करिअर रिलेटेड. आता काही लोकांना फॉरेन मध्ये जायचंय किंवा काही लोकांना जागा बदलायची, म्हणजे शेवटी त्यांना बदल हवा आहे. या गोष्टीसाठी त्यांनी एकतर 2 गोष्टी करायला पाहिजे. गणपती अथर्व शीर्ष रोज म्हणायला पाहिजे त्यांनी, आणि दुसरी गोष्ट वायव्य आणि उत्तर दिशा ही चांगलीच ठेवायला पाहिजे. उत्तर दिशा ही कम्प्लिटली साफ पाहिजे. उत्तर दिशा साफ नसेल, जर तिथे खिडकी नसेल तर तिथे आरसा लावायला पाहिजे. जो आपण बघतो आरसा, तोंड आपलं जिथे दिसतं तसा आरसा उत्तर दिशेला पूर्ण लावायला पाहिजे. आणि वायव्येला बेडरूम पाहिजे. बघा, आरसा आणि बेडरूम हे तुम्हाला जागा बदल करण्याला उपयुक्त ठरेल. आणि पैशाशी रिलेटेड जर काही असेल तर ओके. पैसे बघा, आता याच्यामध्ये काही लोकांना वर खूप कर्ज असतात किंवा काही लोकांचे बाहेरील देणी येत नाही लवकर. याच्यावर आपण काम करूयात. जर बाहेरील देणी लवकर येत नसतील तर याचा अर्थ त्यांचा नैऋत्य दिशेमध्ये 200% दोष आहे. नैऋत्य दिशेमध्ये कुठेतरी एंट्रन्स आहे, म्हणजे तो खिडकीद्वारे असू द्या किंवा दरवाजाद्वारे असू द्या. खिडकी किंवा दरवाजा असेल तर पैशांचा ओघ जो देणी आहेत ते लवकर वसूल होणार नाही. मग अशा वेळेस आपण तिथे रेमेडीज करायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा पैशांची देणी वसूल व्हायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे आजच्या पॉडकास्टमध्ये 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जी काही तुमची जन्मतारीख असेल त्यानुसार आपण जे काही वास्तुदोष असते ते कशा पद्धतीने ठीक केले पाहिजेत याच्यावरती आज डिस्कस केलेलं आहे. थँक्यू सो मच विनीत सर. आशा आहे की आजचा हा पॉडकास्ट सगळ्याच लोकांसाठी खूप युजफुल ठरेल. येस, धन्यवाद. आणि जर त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर मी तुमच्या जे काही लिंक्स असतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकेल. त्याच्यामुळे लोक डायरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. नक्कीच. धन्यवाद. येस, थँक्यू.